या राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीला 65% जागा लोकसभेच्या जागा दिल्या. 48 पैकी 31 जागा म्हणजे जवळजवळ 2/3 जागा मिळाल्या आणि महायुतीला एक अतिशय 10 वर्षाच्या कारकिर्दीवर त्यांनी एक नकारात्मक शिक्कामोर्तब केलं. त्यांच्या प्रगती पुस्तकावर फेल म्हणून शिक्का मारला. 35% फक्त 35% जागा मिळाल्या आणि 4-4.5 महिन्याच्या कालावधीमध्ये इतका मोठा बदल होईल हे असं काही कुठं आपल्या राजकीय विश्लेषणामध्ये कुठं आपल्याला दिसत नाही. एक मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अंदाज येतो, जे लोक निवडणूक लढवतात त्यांना माहिती असतं की काहीतरी चुकतंय वगैरे. प्रत्येकाला पूर्ण आत्मविश्वास होता की इथं महाराष्ट्रामध्ये 10 वर्षानंतर सत्ता बदल होणार आहे. कारण महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, संविधानाला झालेला धोका निर्माण झालेला आणि भ्रष्टाचार, विशेषतः आमदारांच्या पक्षांतरांच्यामुळं 50-50 खोकी घेऊन जो विषय झाला महाराष्ट्रामध्ये, तिथं काहीच याचा परिणाम झाला नाही. आणि ज्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीच्या विरोधी मतदान केलं तेच लोक 3-4 महिन्यामध्ये इतके उलट मतदान करतील याला विश्वास बसणं अवघड आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलत होते. या सगळ्या निकालावर विश्वास बसणं अवघड असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.